पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली। दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला। खरं तर सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे हा वाद निर्माण झाल्याचं कळते। तर सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून वाद निर्माण झाला। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला सध्या ताब्यात घेण्यात आले। यवत पेठला ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड पाहायला मिळते। यवतमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। तर पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आले। तर यवतमध्ये पोस्टमुळे 2 गटात तणाव निर्माण झाला। दुसरीकडे संतप्त जमावाकडून जाळपोळ करण्यात आली। सध्या पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला। जमाव शांत झाल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। सगळ्या नागरिकांना अपील केलेलं आहे, नागरिकांनी ते ऐकलेलं आहे। माझी परत एकदा नागरिकांना विनंती आहे प्रशासनाकडून की तुम्ही कुठलाही कायदा जो आहे तुम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील होत असतील त्या तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या रेकॉर्ड करा, ते पुरवा। ज्यांनी काही चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कडक कारवाई करणार एवढं मात्र निश्चित आहे। आता आम्ही ते आमची पेट्रोलिंग सुरू केली आहे। ज्या ज्या ठिकाणी असे प्रकारची काही अडीअडचणी आहे त्याला आम्ही रिमूव्ह केलेलं आहे। गावात सध्या शांत आहे। थँक्यू। नुकसान झालेलं आहे ते जे काही नुकसान काही काचा वगैरे फोडले गेले आहे त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी त्याचे बद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। बाहेरचा मॉब असल्याचं सांगितलं जात होतं की काही मॉब कुठला ह्याच्यात बऱ्यापैकी जे लोक आहे मोस्टली तो गावाचेही आहे। कारण आहे गावामध्येही सकाळपासून सकाळ म्हणजे 12 साडेबाराच्या दरम्यान हे जरा स्टेटसचा जे मुद्दा होता ते समोर आला होता आणि तो गावाचेही लोक होते। दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया आल्या। पाहू। या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला। पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे। अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली। म्हणजे हे कुणीतरी करत सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही। याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे। यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे। जनतेला आवाहन करील, नागरिकांना आवाहन करील, सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करील की आपण सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवा। कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे परिस्थिती आटोक्यात ठेवण्याच्या करता आणि यवतकरांनी पण त्याला प्रतिसाद दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।